सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते। आणि आज आहे गुरुवार, तर माझे स्वामींचे 11 गुरुवार मी जे पकडले होते ते गुरुवार चालू आहे। तर 11 गुरुवार कसे करायचे आणि त्याची पूजा मांडणी कशी करायची ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सर्वात आधी मी करणार आहे हळदीचं लेपन। तर हळदीचं लेपन आपण का करतो, कशासाठी करतो आणि त्याचे फायदे आपल्याला काय होतात, तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर स्वामींचे 11 गुरुवार, त्याची पूजा कशी करायची आणि संकल्प कसा करायचा। स्वामींचे गुरुवार आपण जे करतो ते मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा आपलं कुठलं अडकलेलं काम आहे ते काम आपलं पूर्ण व्हावं अशी आपली इच्छा असते, म्हणून आपण 11 गुरुवार करतो। एका प्रकारे आपण सेवा करतो। तर मनापासून केलेली सेवा हे देवापर्यंत नक्कीच पोहोचते आणि आपली इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात। तर चला मग आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा। स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील। तर चला मग मी आता हळदीचं लेपन करायला घेते। तर हळदीचं लेपन, थोडीशी हळद घ्यावी, त्याच्यामध्ये गोमित्र, गंगाजल मिक्स करून हळदीचं लेपन करावं। हळदीचं लेपन केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही। माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय अशी हळद आहे, त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते। नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहते। तर प्रत्येक गुरुवारी किंवा सणावाराला हळदीचं लेपन करावं। तर त्यानंतर मी गॅसची पूजा केली, स्वस्तिक काढले आणि फूल अर्पण केलं। त्यानंतर एक दिवा लावला आणि अशा प्रकारे ओवाळलं। तर सणाला किंवा उपासाच्या दिवशी अग्निदेवतांची पूजा करावी। आपण ज्याच्यावर अन्न शिजवतो आणि ते अन्न खाल्ल्याने आपलं मन, प्रकृती, आरोग्य चांगलं राहावं यासाठी अग्निदेवतांची पूजा करावी। नैवेद्य अर्पण करावा किंवा तुपाची एक छोटीशी धार अग्निदेव म्हणजे जेव्हा आपण गॅस पेटवतो तेव्हा अर्पण करावं। यानं काय होतं, आपण जे अन्न खातो तर ते आपल्या शरीराला लागतं आणि आपली प्रकृती, मन, आरोग्य चांगलं राहतं। हे व्रत 11 गुरुवार करायचं असतं, यामध्ये खंड पडू देऊ नये। स्त्रियांना मासिक पाळी आल्यास तो गुरुवार सोडून द्यावा, उपवास करावा, पण पूजा मांडणी करू नये आणि तो गुरुवार 11 गुरुवारामध्ये पकडू नये। संपूर्ण दिवस उपवास करावा। आता एखाद्याच्याने उपवास होत नाही किंवा औषध असतात, औषधं घ्यायला लागतात, तर तुम्ही एक टाईम फळं खाऊ शकता आणि मग पूजा झाल्यानंतर संध्याकाळी एक टाईम जेवणसुद्धा करू शकता। पण गुरुवारी मांसाहार, मद्यपान पूर्णपणे वर्ज्य आहे। या व्रताच्या काळात खोटं बोलणं, कोणाची निंदा नालस्ती करणं किंवा वादविवाद करणे टाळावे। ब्रह्मचर्याचे पालन करावे। गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून स्वच्छ पिवळे कपडे किंवा पांढरे वस्त्र परिधान करावे। पूजेच्या ठिकाणी किंवा देवघरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण कराव्यात। स्वामींसमोर दिवा, धूप, अगरबत्ती लावावी किंवा बाजूला तुम्ही अशी प्रकारे पूजा मांडणी करू शकता। एक चौरंग घ्यावा किंवा पाट घ्यावा, त्याच्यावरती पिवळा कपडा अंथरावा। तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो किंवा स्वामींची मूर्ती, अशा प्रकारे पूजा मांडणी करावी। नैवेद्य म्हणून केळं ठेवावे किंवा केळं नसेल तर खडीसाखर किंवा तुम्ही फळं सुद्धा ठेवू शकता। संपूर्ण पूजा मांडून झाल्यानंतर आपण संकल्प करावा। हातामध्ये थोडं पाणी, अक्षता घेऊन आपल्या मनातील इच्छा, जी तुमची इच्छा आहे ती इच्छा स्वामींना सांगावी आणि 11 गुरुवाराचे व्रत करण्याची स्वामींना परवानगी मागावी आणि हे गुरुवार तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्यावं अशी स्वामींना प्रार्थना करावी। आता स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कमीत कमी 3 माळी किंवा 5 माळी किंवा 11 माळी, शक्य असल्यास 108 माळी, म्हणजे एक माळमध्ये 108 मणी असतात, तर त्याप्रमाणे आपल्याला 3 माळ, 5 माळ किंवा 11 माळ किंवा 108 माळ असा जप करावा। तारक मंत्र 3 वेळा, 11 वेळा, 5 वेळा अशा प्रकारे तारक मंत्राची सेवा करावी। त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत आपल्याला 1 ते 21 अध्याय आपल्याला वाचन करायचं आहे, म्हणजे सलग एक पाठ आपल्याला पूर्ण करायचा आहे। अशी आपल्याला पूर्ण 11 गुरुवार
11 वेळा श्री स्वामी चरित्र सारामृतचे पाठ करायचे आहेत. म्हणजे 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे आहेत. नित्यसेवेमध्ये आपण 1 ते 3 अध्याय रोज वाचत असतो. 3 माळी जप, तारक मंत्र अशा प्रकारे आपण नित्यसेवा करत असतो. पण स्वामी चरित्र सारामृत हे आपल्याला 11 गुरुवार जर आपण स्वामींचे केले तर आपल्याला 1 ते 21 अध्याय एका दिवशी आपल्याला पूर्ण वाचायचे आहेत. संध्याकाळी स्वामींची आरती करावी. 11व्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे. स्वामींना पुरणपोळीचा किंवा पेढ्यांचा नैवेद्य अर्पण करावा. 5 सवासींना किंवा गरजू लोकांना भोजन द्यावे किंवा दान करावे. जर काही कारणास्तव सूतक आले किंवा अडचण आली 11व्या गुरुवारी तर तो गुरुवार सोडून पुढच्या गुरुवारी उद्यापन करावं. स्वामी फक्त भाव आणि श्रद्धा पाहतात. माझी संपूर्ण पूजा मांडून झालेली आहे आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता 1 वाजायला आलेला आहे तर मला स्वामी चरित्र सारामृतचे वाचन करायचं आहे. जेव्हा आपण स्वामी चरित्र सारामृतचे वाचन करतो त्यावेळेस आपल्याला 1 ते 21 अध्याय म्हणजे पूर्ण एक पाठ आपल्याला स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आहे. त्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप, त्यानंतर तारक मंत्र. तर ही सेवा आहे, ही सेवा आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायची आहे. तर अशा प्रकारे माझी पूजा मांडून झालेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर भेटूया नवीन एका व्हिडिओ सोबत. 12 ते 12:30 यामध्ये सेवा करू नये. स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत हीच प्रार्थना.